विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत। एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय, तो म्हणजे चालू घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार। मागील 15 महिन्यातले जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यावर हा व्हिडिओ असणार आहे। येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे राज्यसेवा असो, कंबाईन असो, गट क असो किंवा मुख्य परीक्षा असो, सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जे विद्यार्थी चॅनलला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय चॅनलवर, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, हे 15 महिन्यातले करंट अफेअर आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचा आजचा आपला पहिला व्हिडिओ पुरस्कारावर आहे। मी 8-8 दिवसांनी किंवा 15-15 दिवसांनी प्रत्येक जे टॉपिकचे व्हिडिओ 15 महिन्यातल्या घडामोडीचे टाकणार आहोत, ठीक आहे। चला, आता कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही लेक्चर बघताय प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका। आपण मागचे 3 महिने यूट्यूबला नव्हतो, याचं कारण संपूर्ण महाराष्ट्रावर सेमिनार आणि लेक्चर चालू होतं, जे माझ्या सोशल मीडियाला अटॅच असतील त्यांना माहिती असेल, त्यामुळे व्हिडिओ नाही टाकू शकलो, ठीक आहे। आता बघा 2025 मधला आपण जानेवारी महिन्यातला अगोदर जे काही जानेवारी ते एप्रिलपर्यंत जे काही पुरस्कार आहेत ते आपण घेऊयात। त्यानंतर मागच्या वर्षातले घेऊया, किमान 15 महिन्यातले आपले पुरस्कार या व्हिडिओमध्ये कव्हर होतील। मग आता बघा लक्षात घ्या, पद्म पुरस्कार 2025, आता याची आकडेवारी ही फार महत्त्वाची आहे की 2025 ला टोटल पद्म पुरस्कार किती झाले, तर 139 पद्म पुरस्कार जाहीर झाले। किती? 139, हे नेहमी लक्षात पाहिजे। मागचा पेपर जर विद्यार्थ्यांनी बघितला असेल तर या आकडेवारीवर प्रश्न विचारतात की एवढे पद्म पुरस्कार जाहीर झाले ज्यांनी पेपर एमपीएससीचे दिलेले आहेत, आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पद्म पुरस्कारावर प्रश्न असतातच, ठीक आहे। मग आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की पद्मभूषण किती आहे, विभूषण किती आहे, मरणोत्तर किती आहे, महिलांना किती भेटलेले आहे, परदेशी नागरिक किती आहे, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे। तर लक्षात घ्या, टोटल 139 चा आकडा आहे पद्म पुरस्कार 2025 बघतोय। त्यानंतर पद्मभूषण 7 आहे, पद्मविभूषण जर बघितले, सॉरी पद्मविभूषण 7 आहे, पद्मभूषण 19 आहे, पद्मश्री 113 आहे, महिला 23 आहे, परदेशी नागरिक 13 आणि मरणोत्तर 13। परदेशी नागरिक 10 आहे आणि मरणोत्तर 13 आहे। मित्रांनो, इथे फक्त मागच्या वेळेस मला वाटते पद्मभूषण हा आकडा आणि टोटल किती लोकांना मिळाले आहे हे विचारलं गेलेलं होतं। आता याच्यातल्या जणांना, बरेच जणांना कन्फ्युजन असतं, सर हे कसं करायचं, पद्मश्री पद्मभूषण एवढे सगळे नाव। मित्रांनो फक्त स्ट्रॅटेजी सांगतो, एक चौकट बनवूया आपण। आपल्याला लेक्चरमध्ये काय असतं, आपण प्रत्येकाची चौकट बनवतो आणि या चौकटीत नेमकं काय काय करायचं हे फिक्स करून ठेवतो। मग पद्म पुरस्काराच्या चौकटीमध्ये आपण काय नेमकं काय काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहोत, ठीक आहे। मग आता बघा लक्षात घ्या, पण या 3 पुरस्कारामधला फरक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। भविष्यात स्टॅटिकमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मुलांना समजत नाही स्टॅटिक डायनामिक काय असतं, पण तुम्हाला पुरस्काराचं स्टॅटिक माहीत असणं गरजेचं आहे। आता पद्मविभूषण पुरस्कार जर बघितलं तर हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, हा खूप जणांना माहिती आहे। 54 पासून याची सुरुवात झालेली आहे, कारण की हे सगळे पुरस्कार 54 पासून सुरू झालेले आहे। पण आता याचे पूर्वीचे नाव पद्मविभूषण पहिला वर्ग। पण मग हा पुरस्कार कशासाठी दिला जातो, तर ही एक स्टार पॉईंट करून घ्या, असाधारण आणि विशिष्ट प्रतिष्ठित सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो। आलं का तुम्हाला लक्षात? असाधारण आणि विशिष्ट प्रतिष्ठित सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो। तसंच जर पाहिलं, पद्मभूषण पुरस्कार कशासाठी दिला जातो, उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो। बघा बरेच जणांना काय होतं, सगळा अभ्यास करून जातो, स्टॅटिक न केल्यामुळे बरेच एकदा लाईन स्टॅटिकची टाकली तर तुम्हाला असा अंदाज आला असेल की यार 3 लाईन टाकल्या, 3 लाईनचा प्रश्न आलाय बाबा, 2 लाईन येतात 1 लाईन येत नाही, तर 1 लाईन ही स्टॅटिकची असते, हे नेहमी लक्षात असू दे तुम्हाला, ठीक आहे। तर आता हा पद्मभूषण सुद्धा कशासाठी दिला जातो, उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी। याची सुरुवात सुद्धा 1954 पासून आहे, लक्षात असू द्या। मग आता पद्मश्री पुरस्कार जर बघितला तर पद्मश्री पुरस्कार हा 4था सन्मान आहे नागरी, हे लक्षात असू द्या। याची सुरुवात सुद्धा 54 पासून आहे। मात्र कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो, कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो। कुठला? पद्मश्री। मागचे 2 बघितले, पद्मविभूषण असाधारण आणि विशिष्ट प्रतिष्ठित सेवेसाठी, पद्मभूषण कशासाठी, तर उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी। मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरी आहे, हे लक्षात असू द्या। मग आता बरेच जणांचा प्रॉब्लेम काय असतो, अहो सर मग यावेळेस ना 7 लोकांना पद्मभूषण, एवढ्या जणांची नावं कशी लक्षात ठेवायची, आणि आयोग ना, आयोगाचा पॅटर्न बघा, प्रश्न विचारता काय पहिले काय विचारत होते की 2024 किंवा 22चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मिळाले। आता काय झाली स्ट्रॅटेजी बघा, लक्षात घ्या, हे काय विचारतील, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर तुम्हाला त्यांचं क्षेत्र सुद्धा करणं गरजेचं आहे। तसंच तुम्हाला राज्य सुद्धा विचारलं जाऊ शकतं, हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे। सिंगल लाईन प्रश्न येतील तुम्हाला की न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांना 2025चा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला, ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे, ते कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे आहे, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारायचा साधा। तुम्ही म्हणा यार हे तर आपण करूनच गेलो नाही, किंवा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, लक्षात असू द्या। अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, पुढच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा पुरस्कार आहे। आता दूर नागेश्वर रेड्डी हे वैद्यकशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहे आणि हे तेलंगणा या राज्याशी संबंधित आहे, तेलंगणा। त्यानंतर न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर सार्वजनिक व्यवहार, पब्लिक अफेअर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हे चंदीगडशी संबंधित आहे।
त्यानंतर कुमुदिनी रजनीकांत लखिया, कला क्षेत्र कोणतं आहे लक्षात असू द्या, कला. आता यावेळेस लक्षात घ्या 7 पद्मविभूषण पैकी कला कला आणि कला कला क्षेत्राला 3 पुरस्कार भेटले पद्मविभूषण, हे लक्षात असू द्या. कुठल्या राज्याशी संबंध आहे, गुजरात. त्यानंतर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, कला, कर्नाटक, लक्षात असू द्या. त्यानंतर MT वासुदेवन नायर. आता इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा सुद्धा लक्षात असू द्या तुम्हाला. हे म्हणजे तिन्हीही काय आहे तर मरणोत्तर स्टार पॉइंट करून घ्या. म्हणजे काय ना, तुम्हाला प्रश्न विचारतील पद्मविभूषण खालीलपैकी या व्यक्तींना मिळाले, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मरणोत्तर मिळाले किंवा मरणोत्तर मिळाले नाही असा आयोग याच्या पुढे. मी काय सांगतोय, मी चौकट पण सांगतोय, मी एखाद्या प्रश्नाची चौकट प्लस प्रेडिक्शन या दोन्ही गोष्टी सांगतो मित्रांनो. कारण की माहित आहे का, चालू घडामोडी हा विषय मोठा चालू आहे. आपण काय करतो, फक्त करत जातो आणि प्रश्न आला की प्रश्न चुकतो. म्हणून मी पहिले चौकट सांगतो, मग प्रेडिक्शन सांगतो. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर ओसामू सुझुकी मरणोत्तरच आहे, व्यापार व उद्योग जापान. आणि शारदा सिन्हा मरणोत्तर. म्हणजे 3 लोकांना पद्मविभूषण 2025 हे मरणोत्तर आहे. हे 3 नावं आहे. कला क्षेत्रातलं शेवटचं आहे, यांचं नाव जे आहे शारदा सिन्हा, हे लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो. यावर 100% पुढच्या वर्षभरातील ज्याही स्पर्धा परीक्षा असणार आहेत यावर 100% प्रश्न येणार. आता फक्त काय करायचं, चौकट बनवायची राहिली. चौकटीचा भाग जर लक्षात आला तर तुम्ही 2 गोष्टी लक्षात घ्या. पद्म पुरस्काराचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जे पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांचे नाव लक्षात ठेवायचे. आणि पद्मश्रीमध्ये फक्त निवडक मी आता जे सांगणार आहोत, जे काही महाराष्ट्राच्या संदर्भातील लोक आहे यांचेच नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. हे भविष्यात तुम्हाला जोड्या लावावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता लक्षात घ्या, पद्मभूषणमध्ये टोटल तुम्हाला सांगतो 19 लोक आहे. बघा, टोटल 19 लोक आहे. मग त्यापैकी कोणते महत्त्वाचे स्टार पॉईंट करून सांगतो, हे किमान तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, माहितीसाठी असणं गरजेचं आहे. किमान याच्यातला पैकी जर विचारलं तर याच्यातलं एक तुम्ही काय करा, मरणोत्तरवाले थोडे लक्षात ठेवू दे. विवेक देबरॉय हे साहित्याच्या संदर्भात होते. मनोहर जोशी हे एक महत्त्वाचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो इकडे पंकज उदास मरणोत्तर. PR श्रीजेश हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे, केरळ. मला यांचा क्रीडा पगार कोणता आहे तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर सुशील कुमार मोदी मरणोत्तर. बघा, 19 पैकी 4 लोकांना पद्मभूषण जे आहे हे मरणोत्तर मिळालेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. तर त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अभ्यास करताना आता मी हे सगळं घेत नाही, पण मी तुम्हाला हे PDF आपल्या जे बॅच आहे बॅचला पण टाकली आहे आणि आपल्या टेलिग्रामला सुद्धा टाकली आहे. स्टेप अप अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याला ही सगळी PDF टाकलेली आहे, तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. आता हे काही महत्त्वाचे महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, या महाराष्ट्रातील व्यक्तीला हे पद्मश्री पुरस्कार मिळाले आहे, महाराष्ट्रातले व्यक्ती. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, अशोक सराफ आहे, अश्विनी देशपांडे आहे, अरुंधती भट्टाचार्य आहे, चैत्रराम पवार आहे, विलास डांगरे आहे, वासुदेव कामत आहे, सुभाष शर्मा आहे. हे काही महाराष्ट्रातले व्यक्ती आहे, यांना पद्मश्री पुरस्कारामध्ये यांचं नाव आहे. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला फोटो सुद्धा इथं दिलेले आहे. हे पद्मश्री मानकरी आहे महाराष्ट्रातले, हे नावच लक्षात असू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 113 पद्मश्री भेटलेत. 113चे नावं लक्षात राहण्याची गरज नाही, फक्त काय करायचं, महाराष्ट्राच्या संदर्भात करायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. आता महत्त्वाचा क्रीडा घडामोडीमधला महत्त्वाचा पुरस्कार, भारतातील क्रीडा क्षेत्रातला महत्त्वाचा पुरस्कार, याचं नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. याच्या अगोदर जर बघितलं, याचं नाव जे होतं हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. यावेळेस 4 खेळाडूंना 2024चा जो पुरस्कार आहे 4 खेळाडूंना देण्यात आला. यांचं नाव बघू, पुरस्काराबद्दल तर पूर्ण स्टॅटिक सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 सुरुवात जर बघितली तर 1991-92ला सुरुवात आहे. याचं स्वरूप जर बघितलं तर 2020 पासून या पुरस्काराची रक्कम वाढवली. पहिले 15 लाख होती, तर आता 25 लाख रुपयाची रक्कम करण्यात आली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्नची अगोदर 15 लाख रुपये रक्कम होती, आता 25 लाख रुपये करण्यात आली आहे, हे लक्षात असू द्या. केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयामार्फत हा पुरस्कार दिला जातो, हेही तुम्हाला लक्षात असणं पाहिजे. केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय. त्यानंतर जर बघितलं, क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मी मगाशीच सांगितलं. त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये आता हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे व्यवस्थित लक्ष द्या. हा प्रश्न एक टॅक्स सेशनच्या मेन्सला आला होता एकदा, की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, की तेव्हा तर राजीव गांधी खेलरत्न नाव होतं त्याचं, हा कशासाठी किंवा कोणत्या खेळाडूला दिला जातो, तर क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्ष नेत्रदीपक, आता हा शब्द लक्षात घ्या, 4 वर्ष नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. ठीक आहे. आणि पहिला विजेता याचा विश्वनाथन आनंद होता 1992ला. बुद्धिबळ हा त्याचा खेळ होता. हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा पहिला विजेता होता. आता इथं मी हे तुम्हाला का विशेष लक्ष द्यायला लावलंय, तर याचंही तुम्हाला चौकट लगेच सांगतो. बघा, सांगण्याचा उद्देश, अर्जुन पुरस्कार आहे ना, हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. मग आता एक गोष्ट लक्षात असू द्या, की बरेचदा अर्जुन पुरस्कार आणि
ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं होतं की नेमकं कशासाठी दिलं जातं. तर मी पुढे सांगतो जेव्हा अर्जुन पुरस्कार येईल. फक्त हे लक्षात असू द्या तुम्हाला की हा क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्षे नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, मग आता लक्षात असू द्या 2024चे विजेते 4 खेळाडू आहे. मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका की मनू भाकर कोणत्या राज्याशी संबंधित आहे, प्रवीर कुमार कोणत्या राज्याशी संबंधित आहे, हरमनप्रीत सिंग आणि गुकेश डी आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, मनू भाकर 2024चे विजेते, प्रवीण कुमार, हरमनप्रीत सिंग आणि गुकेश डी, हा बुद्धिबळाच्या संदर्भात आहे. तुम्हाला यांचे सगळे फोटो दिसत आहे. मी ॲक्च्युली फोटो का लावतोय का याने काय होतं, पिक्चर मेमरी एवढी क्लिअर होऊन जाते ना मित्रांनो, लगेच तुम्हाला कळून जाते. ठीक आहे, मग आता 2023, मग तुम्ही म्हणा सर 2023चे का दिले हो, 2022चे का दिले आपण. बरेचदा आपल्याला जोड्या लावामध्ये जुने पुरस्कार विचारले जातात, म्हणून आपल्याला पुरस्काराचा अभ्यास करताना 2 वर्षातले पुरस्कार करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे 24 मध्ये 4 खेळाडू आहे, 23 मध्ये चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकी रेड्डी सात्विक साईराज हे 2 खेळाडूंना भेटलाय, आणि 2022 मध्ये शरद कमल अचंता. तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका की शरद कमल अचंता यांचा क्रीडा प्रकार कोणता आहे. ठीक आहे, असं लक्षात असू द्या. ठीक आहे, यानंतर बघा अर्जुन पुरस्कार. बघा मी तुम्हाला सांगितलं अर्जुन पुरस्कार. आता अर्जुन पुरस्कार बघा हा क्रीडा क्षेत्रातला दुसरा पुरस्कार आहे. याची सुरुवात 1961 ला आहे. ठीक आहे, 1961 ला सुरुवात आहे अर्जुन पुरस्काराची. याचं स्वरूप जर बघितलं, कांस्याचा अर्जुनाचा पुतळा आणि 15 लाख रुपये रोख. आपण राजीव गांधीचे बघितले होते तर राजीव गांधीचे 25 लाख होते मित्रांनो, हे 15 लाख आहे. ठीक आहे, मग आता लक्षात असू द्या आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. बघा हे वेगवेगळं स्टेटमेंट आहे. तिथं काय होतं, 4 वर्ष नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो, आणि इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. हे महत्त्वाचं आहे. तर इथे तुम्ही कुठेही बोलू नका, आणि हे स्टेटमेंट असेच्या असे येईल जर स्टॅटिकला विचारलं तर. ठीक आहे, मग आता 2024 मध्ये एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहे. याची यादी टेलिग्रामला टाकली आहे. आत्ता इथे चौकट जर बनवायची, तुम्ही म्हणून 32 लोकांचे नाव नाही लक्षात राहत, आणि ते करायचे पण नाही. तर महत्त्वाचे काही नावं आहेत, तर तुम्हाला काय करायचे आहे, खेळाडू आणि यांचा क्रीडा प्रकार जोडा लावामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही जर प्रश्नांचं ॲनालिसिस केलं असेल MPSCच्या, तर अर्जुन पुरस्कारावर जोडा लावावर प्रश्न आलेला आहे. खेळाडू आणि खेळाडूंचं कुठल्या क्रीडा घडामोडीशी संबंधित होतं हे विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जागतिक चित्रपटसृष्टीतील म्हणजे जगातल्या चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार ज्याला मानला जातो, ऑस्कर पुरस्कार, तो जाहीर झाला. एक 95वी आवृत्ती ऑस्कर पुरस्काराची मार्च 2025 मध्ये लॉस एंजेलिस अमेरिका येथे हा पुरस्कार जो सोहळा म्हणता येईल हा पार पडलेला आहे. आता 2 महत्त्वाच्या याच्यातल्या घडामोडी सांगतो, ज्या पेपरमध्ये तुम्हाला जर समजा प्रश्न आला तर याच्यावर येऊ शकतो. एक आहे अनोरा नावाचा चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वाधिक 5 ऑस्कर जिंकले आहे. स्टार पॉईंट करून ठेवजा. अनोरा नावाचा चित्रपट आहे आणि सर्वाधिक 5 ऑस्कर पुरस्कार जिंकले. तसंच सर्वाधिक 13 नामांकडे मिळवलेला एमिलिया पेरेज हा चित्रपटाने 2च पुरस्कार मिळाले. नामांकने 13 आहे, म्हटलं पुरस्कार किती आहे, 2. सर्वाधिक विचारलं तर अनोरा नावाचा चित्रपट आहे, आणि यांना 5 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर मी आता सांगितलं चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावरचा सर्वोच्च सन्मान आहे किंवा सर्वोच्च पुरस्कार आहे. आता बघा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स ऑफ अमेरिकातर्फे चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. एक महत्त्वाचं स्टेटमेंट. हा पुरस्कार अकादमी पुरस्कार, आता हा अकादमी पुरस्कार किंवा अकादमी अवॉर्ड्स ऑफ मेरिट या नावाने सुद्धा ओळखला जातो. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की ऑस्कर पुरस्कार खाली कोणत्या नावाने ओळखला जातो, तर तुम्हाला माहित पाहिजे अकादमी पुरस्कार किंवा अकादमी अवॉर्ड्स ऑफ मेरिट्स या नावाने सुद्धा ओळखला जातो. ऑस्कर पुरस्कार आहे. मग आता अभ्यास करताना 2 गोष्टी लक्षात घ्या रे बाबा. ठीक आहे, याचे प्रमुख विजेते इथं चौकट बनवा. तुम्हाला माहित असेल 22-25 कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार दिले जातात. पोरांचं एवढं कन्फ्युजन आहे की सर इथं एवढ्या जणांचे नाव कशा लक्षात ठेवायचे, बेटा इथं चौकट बनवा. चौकट बनवा म्हणजे काय, एक सर्वोत्कृष्ट चित्रपट करा, दिग्दर्शक करा, अभिनेता करा, अभिनेत्री करा, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री आणि मूळ पटकथा. मी मुलांना एवढंच सांगतो. बरं याच्या व्यतिरिक्त कोणी जर आलं ना तर तुम्हाला किमान ऑप्शन कट करता येतं, पण 22च्या 22 नाव पहिलेच इंग्रजी नाव आहे राजा, कुठे लक्षात राहतं. मग त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जेवढं काय करायचं, 22 कॅटेगरी आहेत ना, महत्त्वाच्या कॅटेगरी सांगतो मी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जर बघितलं शॉन बेकर, कशासाठी तर अनोरासाठीच आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन, हे कशासाठी, हे सुद्धा अनोरा या चित्रपटासाठीच आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन बॉड्री द ब्रुटालिस्टसाठी या, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झो सल्दाना, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता किरण कल्किन आणि सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा अनोरासाठी. मित्रांनो एवढं व्यवस्थित करा ऑस्करमध्ये, बाकीचं तुम्ही करू नका, कारण काय सांगतो एवढं लक्षात राहत नाही, फक्त जाताना एकदा ओव्हरलुक करून जायचं. पण जास्तीत जास्त समजा आत्तापर्यंत जे काही चौकट बनवली मी, आत्तापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहे याच्या बाहेर प्रश्न गेलेले नाही ऑस्करमध्ये, किंवा सहसा बरेचदा मागच्या ऑस्करवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, किंवा जोड्या लावामध्ये मागचे 3-4 ऑस्करचे जे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे ऑस्कर पुरस्कार आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे की आपले पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सन्मान भेटलेला आहे, सर्वोच्च सन्मान, कुवेत या देशाचा सर्वोच्च सन्मान. तुम्हाला माहित आहे की आत्तापर्यंत मला वाटतं हा 20व्या क्रमांकाचा सन्मान आहे आंतरराष्ट्रीय जो नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे, 20वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, लक्षात असू द्या नाव काय आहे याचं लक्षात असू द्या, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च सन्मानाचं नाव आहे, आणि सर्वोच्च सन्मान आहे कुवेत या देशाचा. तुम्हाला कुवेतचे जे काही राजे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तुम्हाला फोटो दिसत असेल. आत्ता लक्षात घ्या हा 20वा क्रमांकाचा पुरस्कार आहे, आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहे हे लक्षात असू द्या. मग आता जोड्या लावताना अभ्यास करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या करून घ्या, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या करायच्या ते सांगतो तुम्हाला. काय करायचं, नरेंद्र मोदींना 2024 आणि 2025 मध्ये जे काही पुरस्कार भेटलेले आहे हे जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात, किंवा ते सिंगल लाईनवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. क्रीडा पुरस्कार BCCI चे पुरस्कार 2023-24 चे पुरस्कार आहे. 2006-07 पासून हे पुरस्कार BCCI देतो. तसंच पुरस्कार विजेत्यांची जर यादी बघितली तर सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार म्हणजे याला पॉली उमरीगर पुरस्कार म्हणतो, हा जसप्रीत बुमराहला भेटला आहे. बॉलर आहे जसप्रीत बुमराह. त्यानंतर सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. तसंच BCCIचा विशेष पुरस्कार जो आहे हा R अश्विन यांना मिळाला आहे, स्पिनर आहे हा. ठीक आहे. त्यानंतर ICC पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. आता बघा पुरस्कारांची विधीची, क्रिकेटर ऑफ द इयर तर जसप्रीत बुमराह भारत, क्रिकेटर ऑफ द इयर. ठीक आहे. त्यानंतर टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरुषमध्ये सुद्धा जसप्रीत बुमराहलाच भेटलेला आहे, आणि ODI T20 मध्ये लक्षात घ्या. फक्त आपल्याला काय करायचं एक लक्षात असू द्या, हा एक स्टार पॉईंट करून ठेवतो, हा एक स्टार पॉईंट करून ठेवतो, ना एक स्टार, एवढंच करा, बाकी करू नका. फक्त ओव्हरलुक करून जायचं वाचताना, जेव्हा चालू घडामोडी इकडे पेपरला चाललोय ओव्हरलुक करून जायचं, म्हणजे जे स्टार पॉईंट करून दिलेत ना. आता हे बेटा माझं प्रिडिक्शन आहे, मागच्या 10-15 वर्षापासून जे काही चालू घडामोडी मी शिकवतोय ते मागचे पेपर बघून नेमकं आयोग काय आयोगाला काय नेमकं विचारायचं आहे, कुठली स्पर्धा परीक्षा नेमकं काय विचारू शकतं याचं प्रिडिक्शन थोडं कळतं आपल्याला. तर त्यामुळे पेपर बघितल्यानंतर प्रिडिक्शन कसं कळतं, प्रिडिक्शन तुम्हाला कळू शकतं. पण तुम्ही 10-15 वर्षाचे पेपर अनालिसिस करणार आहे का, फुल टाइम मी काम हेच करतो. पण त्यामुळे मला माहिती आहे, त्याच्यामुळे सांगतोय जे स्टार पॉईंट करून दिले PDF म्हणून वाचताना हे वाचायचे, हे फक्त ओव्हरलुक करून जायचे. ठीक आहे. नोबेल पुरस्कारावर प्रश्न येणार म्हणजे येणार, आणि त्याच्यातही सांगितलं होतं 3च क्षेत्र आहे, एक शांतता आहे, एक अर्थशास्त्र आहे, आणि एक तुम्हाला सांगितलं होतं अर्थशास्त्र, शांतता आणि साहित्य. या 3 पैकी कुठल्यावर 100% प्रश्न येणार मी तुम्हाला बोललो होतो, आणि तेच खरं झालं. प्रश्न आला मागच्या वेळेस, जो तुम्ही प्रश्न बघितला असेल जो कशावर आला तर शांततेच्या पुरस्कारावर आलेला होता. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो यावेळेस सुद्धा आपल्याला कंबाईनला किंवा येणारी जी गट ब किंवा क ची परीक्षा किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षावर 100% प्रश्न याच्यावर दिसणार तुम्हाला. हा आहे महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. तुम्हाला दिसतोय नोबेल पुरस्कार 2024. मागच्या वेळेस सगळ्या परीक्षेला, राज्यसेवेला सुद्धा आला, पण बरेच विद्यार्थ्यांचं काय झालं, जिथं स्टॅटिकची लाईन टाकली तिथं प्रश्न चुकला. आता लक्षात घ्या स्टॅटिक मध्ये काय करायचं मी सांगतो. तुम्ही पुस्तक घेतलं असेल, व्हिडिओ बघताना पुस्तक व्यवस्थित छान वाचा, तुमची रिव्हिजन होईल. पुस्तक वाचल्यानंतर आता बघा ना वर्कबुकमध्ये काय केलं मी, आता हे घेताना वर्कबुकमध्ये तुम्हाला दिसेल काही काही ब्लँक जागा सोडलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला दिसते तर काही ब्लँक जागा सोडलेल्या आहे वर्कबुकमध्ये. या वर्कबुक तुम्हाला भरायचं आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो मागच्या वर्कबुकचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे, ज्यांना चालू घडामोडी वाचलेलं आठवत नाही किंवा आतापर्यंत काहीच केलं नाही. शेवटच्या वेळेस काय करायचं, ते वर्कबुक व्यवस्थित छानपैकी भरा, लेक्चर बघा. ठीक आहे. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. चला आता हा तुम्हाला दिसतोय नोबेल पुरस्कार 2024 साहित्याची नोबेल दिसतोय आपण 6 क्षेत्रामध्ये. तर साहित्याचं मी पहिल्यांदा काय घेतो की साहित्य, अर्थशास्त्र
आणि शांतता यावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला दिसत आहे. मग आता बघा रे, लक्षात घ्या, साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेते दिसतंय. काही याच्यामध्ये ना तुम्हाला चित्र दिसतील, हे चित्र स्कॅन करायचे. स्कॅन, आता चित्र स्कॅन का करायचे सांगतो तुम्हाला. चित्र स्कॅन केला, पिक्चर मेमरी एवढी क्लिअर असते ना, तुम्ही जे बघता हे लगेच तुमचा डाटा स्कॅन होते. म्हणून मी 4 कलर म्हणजे पिक्चर मेमरीमध्ये हे फोटो टाकलेले आहेत. ठीक आहे, चला. जे विद्यार्थी नवीन आले त्यांनी एकदा दनादन आपल्या व्हिडिओला लाईक ठोका. किमान या व्हिडिओचं टार्गेट आपलं लाईकचं हे 3000 लाईक्स असलं पाहिजे. ठीक आहे, चला. आता बघा, हाँगकाँग या दक्षिण कोरियाच्या आहे. दक्षिण कोरियाच्या हाँगकाँग यांना साहित्याचा नोबेल भेटलेला आहे. आणि आता बघा, बरेचदा एक प्रेडिक्शन सांगतो, राज्यसेवा म्हटलं तर सहसा त्यांच्या कार्यावर आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. काय म्हणतो मी, कार्यावर प्रश्न विचारले गेले. मात्र कंबाईनला सहसा त्यांची नावं, त्यांच्यासोबतचं बॅकग्राऊंड किंवा ते कोणत्या देशाशी संबंधित आहे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला कंबाईनला दिसलेले आहे. तर यांचं कार्यापेक्षा हे साहित्यिक आहे एवढं तर आपल्याला माहितीच आहे. मग यांचं कार्य जर पाहिलं तर ऐतिहासिक आघातांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनात नाजूकपणा उघड करणाऱ्या तीव्र काव्यात्मक गद्यात्मक लिखाणासाठी त्यांना मिळालं आहे. एवढं करण्याची गरज नाही. जे जे पॉईंट सांगतो ते व्यवस्थित डोक्यात फिट करा. बरेचदा काय होतं ना, तुम्ही वर्षाला 200-300 टॉपिक केले आणि काही टॉपिक सुटून गेले, पण एक थोडासा तुमचा लॉजिक किंवा अप्रोच डेव्हलप झालेलं असतं, तुमचे तसेच प्रश्न सुटतात. ठीक आहे, आता बघा, लक्षात घ्या, साहित्याच्या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या म्हटलं तर इथं प्रश्न विचारणार पहिल्या आशियाई महिला आहेत. काय, पहिल्या आशियाई महिला आहेत हे लक्षात घ्या. पहिल्या आशियाई महिला, मग इथं स्टार पॉईंट करून ठेवा. पहिलं म्हटलं, त्यात महिला म्हटलं, पुरस्कार मिळवला, त्यात नोबेल म्हटलं तर 100% प्रश्न विचारू शकतो. आणि मागच्या ज्या चालू घडामोडीच्या बॅचमध्ये आपण ही जी गोला पद्धत सांगितली होती, गोला पद्धत महाराष्ट्रात एवढी फेमस झाली की मी जिकडे आता महाराष्ट्रात माझे जवळपास 12 ते 15 जिल्ह्यामध्ये सेमिनार झाले. सर गोला पद्धत एवढी आम्हाला चांगली की इतर विषयामध्ये सुद्धा फायदा होतो. ही गोला पद्धत काय, पुढे नेक्स्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणार त्या 18व्या महिला आहेत. कितव्या, 18व्या महिला. इथं स्टार करा. बघा, इथं काय नाही, इथं आकडा बी चुकू शकतं, ते 14व्या करतील. मागच्या वेळेस तुम्हाला माहित आहे आशिया क्रीडा स्पर्धा झाली, त्याच्यात प्रश्न चुकवले. त्यानंतर संसदेवर प्रश्न आलता, थोडंफार चुकवलं. त्यानंतर कर्पुरी ठाकूरवर प्रश्न आला होता, आयोगाने काय केलं, प्रश्न चुकवण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थी फसले. वाटलं की हे मी वाचलेलं आहे पण प्रश्न चुकत गेले छोट्या छोट्या गोष्टीमुळे. त्याच्यामुळे हे जे अंडरलाईन करतो ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग 2016चा त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. पण मग हा कोणत्या कादंबरीसाठी आहे तर लक्षात असू द्या, हा द व्हेजिटेरियन नावाची यांची कादंबरी आहे. या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. 2016चा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार. ते बुकर पुरस्कार टाकून देतील कारण की तो 1969चा आहे. हा मॅन बुकर आहे हे लक्षात असू द्या. मग आता विंटर इन सोल ही त्यांची गाजलेली पहिली कविता आहे. ते सांगतील की यांची कविता, ज्या काही कविता आहेत त्यांच्यापैकी ही विंटर इन सोल ही लक्षात असू द्या. त्यानंतर 1995 मध्ये लव ऑफ एओसू हे त्यांचे पहिले लघुकथांचे पुस्तक आले. ठीक आहे, 1995ला. आणि त्यांची काही गाजलेले पुस्तकं सांगतो, भरपूर आहे पण महत्त्वाचे तेवढे असू द्या तुमच्याकडे लक्षात. त्याच्यामधलं एक द व्हेजिटेरियन हे त्यांचं गाजलेलं पुस्तक लक्षात असू द्या. त्यानंतर ब्लॅक डिअर नावाचं त्यांचं पुस्तक तुमच्या लक्षात असलं पाहिजे, ब्लॅक डिअर. आणि इकडे लक्षात घ्या, तुम्हाला एक अजून दिसत ह्युमन ऍक्ट्स. ठीक आहे, हे ह्युमन ऍक्ट्स. बरेचदा काय होतं, एखाद्या साहित्यिकाला जर पुरस्कार भेटला ना तर त्यांची कोणते कोणते पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ज्यांनी PYQचं ॲनालिसिस केलं त्यांना माहिती आहे, ज्यांनी नाहीच केलं ते म्हणतील अरे हे काय चालू आहे. ठीक आहे, ज्यांना PYQचं ॲनालिसिस केलं त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की नाही अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत आपण विचारले आणि भविष्यात प्रश्न विचारतील. त्यामुळे हे लक्षात असू द्या, द व्हेजिटेरियन, ब्लॅक डिअर आणि ह्युमन ऍक्ट्स हे लक्षात असू द्या. मी तुम्हाला सांगतो, एकदाच करायचं, जबरदस्त करायचं, प्रश्न आला की त्याला तोडायचं. तुम्हाला सांगतो 100% उत्तर निघेल तुमचं. ठीक आहे, आता अल्बम सॉन्ग टू सिंग कामली ही त्यांचं काय आहे, अल्बम आहे. साहित्याचा नोबेल अतिशय महत्त्वाचे, जे पॉईंट मी तुम्हाला अंडरलाईन करून दिले व्यवस्थित करून जाल. ठीक आहे, चला. मग आता नोबेल पुरस्कार म्हटलं तर इथं लक्षात घ्या, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल आहेत. अर्थशास्त्र मी तुम्हाला सांगितले होते की नोबेलचा अभ्यास करताना पहिले आपल्याला साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र हे 3 महत्त्वाचे आहे, कारण की याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. मग अर्थशास्त्राचा विचार करताना 3ही लोक कुठले आहेत, अमेरिकेचे. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, सगळ्यात जास्त
अमेरिकेचं इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था कोणाची स्ट्रॉंग आहे तर अमेरिकेची आहे. तर यावर्षी 2024चे तिन्ही लोक कोण आहे? अमेरिकेचे आहे. यांचे नाव डॅरन एस्मोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए रॉबिन्सन. याची ट्रिक्स जर पाहिजे असेल ना तर माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकली द्या. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला एक छोटंसं लिहून टाकलंय मी की ह्या ट्रिक्सनुसार कशा लक्षात ठेवायच्या, की याचं मी शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा बनवलाय की ट्रिक्सनुसार तुम्ही कसं लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर यांचं कार्य जर समजा विचारलं, सहसा नाही विचारत कंबाईनला कार्य जर विचारलं तर लक्षात घ्या एकच शब्द तुम्हाला दिसन, संस्थांची निर्मिती आणि त्यांचा आर्थिक समृद्धीवरील परिणाम, हे दोन शब्द दिसतील. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की नोबेल पुरस्कार अर्थशास्त्राला जो मिळाला हा कुठल्या कार्यासाठी मिळाला, तर ते देतील संस्थांची निर्मिती, मायक्रे अरोनाच्या शोधासाठी अजून दोन कुठले तरी ऑप्शन असतील. तर अर्थशास्त्र विचारला तर संस्थांची निर्मिती हा शब्द तुम्हाला पेपरमध्ये दोन शब्द असे दिसतील, तर तुम्ही डायरेक्ट क्लिक करायचं. ओके, मग आता भौतिकशास्त्र म्हणजे तर फिजिक्स. ठीक आहे, फिजिक्स. आता फिजिक्स जर बघितलं तर इथं लगा जॉन हॉपकिल्ड आणि जेफ्री हिंटन. आता हा एक अमेरिकाचा व्यक्ती आहे. बरं, याच्यात हे लक्षात पाहिजे किती महिला आहे, कारण की जास्तीत जास्त बघा हे जास्तीत जास्त 3 लोकांना हे विभागून दिले. मग याच्यामधली, कारण का नाव डेंजर आहे बघायचे, इंग्रजी नाव डेंजर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे हे न पुरुष आहे का म्हणजे लेडी आहे का पुरुष आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे पण 3 पुरुष आहे, हे सुद्धा 2 पुरुष आहे. याच्यामधलं जॉन हॉपकिल्ड याचं नाव अमेरिकेचं आहे. त्यानंतर जेफ्री हिंटन हे ब्रिटिश कॅनेडियन आहे. मग यांच्या कोणत्या कार्यासाठी म्हणजे भौतिक फिजिक्समध्ये कोणत्या कार्यासाठी पुरस्कार मिळाला, तर एकच शब्द सांगतो लक्षात असू द्या, तो म्हणजे मशीन लर्निंग साठी लक्षात असू द्या. मशीन लर्निंग साठी लक्षात असू द्या, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मशीन लर्निंग. ओके, मशीन लर्निंग आणि कृत्रिम न्यूरल नेटवर्क्समधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी. पण तुम्हाला एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे, फिजिक्समध्ये कार्य विचारलं तर मशीन लर्निंग तुम्हाला शब्द त्याच्यामध्ये पेपरमध्ये दिसेल. जास्त वाचू नका, आपल्याकडे खूप काही करा जोगताय चालू घडामोडीमध्ये, म्हणून शॉर्टमध्ये सांगतोय. ठीक आहे, चला आता पुढे जर बघा भौतिकशास्त्र झालं, रसायनशास्त्र. आता रसायनशास्त्र आज जर आलं तर हे केमिकल संदर्भातलं आलं. याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या 3 व्यक्ती तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, 1 2 3. ठीक आहे, 3 व्यक्तीचे फोटो दिसते तुम्हाला. हे 3 व्यक्ती आहे. 3 व्यक्ती जर बघितलं तर डेव्हिस बेकर नावाचा व्यक्ती आहे, डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर हे 3 व्यक्ती आहेत. त्यापैकी 2 व्यक्ती अमेरिकेचे आणि 1 व्यक्ती काय हा इंग्लंडचा आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो यावर 100% प्रश्न येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या. नोबेल पुरस्कार चांगला करून जायचा आहे बाळांनो तुम्हाला. मागच्या वेळेस विद्यार्थ्यांचे नोबेल एवढं सांगूनही नोबेल पुरस्कारचे प्रश्न चुकले. बरेच जणांना कन्फ्यूज झालं. 2003 का 2004 मध्ये कन्फ्यूज झालं होतं. नोबेल पुरस्कार ज्यांच्यावर प्रश्न विचारला होता शांततेवर, लक्षात असू द्या. ज्यांचा चुकलाय त्यांना लगेच क्लिक होईल की नाही यार स्टॅटिकमध्ये चुकलो होतो आणि मास्टरला सांगितलं होतं की प्रश्न राज्यसेवेला येताना हे डायनामिक सोबत स्टॅटिक जोडूनच येतात. तरी सर आम्ही केले नाही हो. ठीक आहे, पण मी तुम्हाला नेहमीच सांगतो स्टॅटिक जोडायचं मित्रांनो, कारण का स्टॅटिक जर जोडलं नाही तर आपले प्रश्न चुकतात. ठीक आहे, मग आता यांचं कार्य जर विचारलं तर लक्षात घ्या संगणकीय प्रोटीन डिझाईनसाठी. यावेळेस केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्रातला पुरस्कार जर विचारला 3च तुम्हाला शब्द दिसतील, संगणकीय प्रोटीन डिझाईन. ठीक आहे, मी तुम्हाला मागेही सांगितलं याच्यामध्ये लक्षात घ्या. नोबेल अर्थशास्त्र कशा, संस्थांची निर्मिती. फिजिक्स सांगितलं तुम्हाला कशासाठी, मशीन लर्निंग. शब्द तेवढेच लक्षात ठेवायचे. त्यानंतर जर बघितला तर संगणकीय प्रोटीन डिझाईन कशासाठी, तर केमिस्ट्रीसाठी, रसायनशास्त्रासाठी. लक्षात असू द्या, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यानंतर जर बघितलं मित्रांनो, बरेच विद्यार्थी सांगत होते सर तुमची व्हिडिओची सिरीज सुद्धा आहे, पण तुमची चालू घडामोडीची आम्हाला बॅच सुद्धा करायची आहे. मागच्या वेळेस जवळपास 5000 विद्यार्थ्यांनी या बॅचचा लाभ घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे 1 डे रिव्हिजन 6 तासाची बॅच अवेलेबल केलेली आहेत मी. तर या बॅचमध्ये मित्रांनो मागच्या 1.5 वर्षातलं करंट अफेअर घेतलेलं आहे. तर ही बॅच आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही स्टेप अप अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच सुद्धा तुम्हाला रिव्हिज करू शकता. तुमच्या विद्यार्थी मित्रांनी सांगा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि या बॅचमध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रेडिक्शन सिरीज जी आहे हे प्रेडिक्शन सिरीज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की तुम्हाला फायदा होईल, कारण मागच्या बॅचला सुद्धा विद्यार्थ्यांना जबरदस्त फायदा झाला. याच्यामध्ये नोट्स, वर्कशीट ह्या सगळ्या ज्या PDF तुम्हाला दिसतंय ह्या सगळ्या मी या बॅचमध्ये टाकलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा थोडं प्रमोशन होतं करणं गरजेचंच आहे. कारण का सांगतोय, बरेचदा काय होतं यूट्यूबला एक थोडंसं लिमिटेशन असं येतं की जास्त वेळ आपण नाही घेऊ शकत. तर बॅचमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कंटेंट कव्हर करता येतो, कारण की इतर महाराष्ट्रभर दौरे असल्यामुळे आपल्याला तेवढं शक्य होत नाही. पण माझा जेवढा प्रयत्न आहे मी 100% करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यानंतर वैद्यकशास्त्र. आता ठीक आहे, मेडिसिन. आता मेडिसिनमध्ये 2 व्यक्ती आहे, हे दोन्ही अमेरिकेचे आहेत. बघा 2 व्यक्ती तुम्हाला दिसतंय,
हे चित्र स्कॅन करायचं, पहिले चित्र स्कॅन केलं की कंटेंट बघायचा. तुम्हाला सांगतो डोक्यात फिटच बसते, काळजी करायचं नाही. आता बघा लक्षात घ्या, यांचं कार्य जर विचारलं, वैद्यकशास्त्रामध्ये दोन व्यक्ती आहे, व्हिक्टर आणि गॅरी. ठीक आहे, विजय असं लिहायचं, विजय, व्हिक्टर आणि गॅरी. आलं का लक्षात? याच्यामध्ये मायक्रो आरएनएच्या शोधासाठी त्यांना वैद्यकशास्त्रातला पुरस्कार मिळाला, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. वैद्यकशास्त्रातला पुरस्कार मिळाला हे लक्षात असलं पाहिजे. मग आता शांततेचा नोबेल आला. मग आता शांततेचा नोबेल 100% आपल्याला करणं गरजेचं. मी तुम्हाला सांगितलं, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र यावर 100% प्रश्न येणार. मग शांततेमध्ये एक संस्था आहे, निऑन हिंडॉके नावाची संस्था आहे, जापानी संस्था आहे. आणि या जापानी संस्थेचं काम सांगतो तर लक्षात घ्या, हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब स्फोट सगळ्यांना माहीत असेल. या अणुबॉम्ब स्फोटामधील हे एक अशी संस्था आहे, या अणुबॉम्ब स्फोटातून जे काही वाचलेले लोक आहेत त्यांची एक जपानी संघटना आहे. बस एवढंच करा, बाकी काही याच्यात काही महत्त्वाचं नाही. फक्त या संस्थेची स्थापना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 10 ऑगस्ट 1956 टोकियो, जपानची संस्था आहे. एवढं तुम्हाला फक्त नाव लक्षात असू द्या. आणि याचा लोगो आहे. काय भविष्यात एखादा काय होईल, लोगो बी टाकून देईल. सांगा म्हणून हा लोगो कोणत्या संस्थेचा, काय बी टाकू शकते. राज्यसभा मेन्सला असेच प्रश्न टाकत होते. तर आयोग काय करतं, पुनरावृत्ती, इतिहासाची पुनरावृत्ती करत राहतं. त्याच्यामुळे हे टाकून देईल लोगो, सांगा म्हणून कोणत्या संस्थेचा आहे. बरोबर आहे की नाही? तर लक्षात असलं पाहिजे, म्हणून लोगो सुद्धा लावलेला आहे. ठीक आहे. तर हे नोबेल पुरस्काराचे सर्व जे काही विजेते होते त्यांच्याबद्दलचा आपण हा डिटेलमध्ये डायनामिक विषय बघितला. आता स्टॅटिक विषय बघतो. 1901 ला स्थापना झाली अर्थशास्त्र. 1969 पासून अर्थशास्त्रास पुरस्कार दिला जातो. कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो, तर आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. ठीक आहे, हे लक्षात पाहिजे. त्यानंतर शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नॉर्वे, हे IMP करा, मोस्ट IMP करा. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नॉर्वे देश, शांतता नॉर्वे, आणि इतर कुठं देतो तर स्वीडन या देशाकडून दिले जातात. लक्षात घ्या, स्वीडन. मग आता दोन गोष्टी आहेत. मग आता शांतता नॉर्वे आणि इतर पुरस्कार उरलेले 5 कोण, तर स्वीडन. मग आता दरवर्षी 10 डिसेंबर, आता हा 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस असतो. आणि या जागतिक मानवी हक्क दिवसाला हा पुरस्कार दरवर्षी दिले जातात. 10 डिसेंबर लक्षात असू द्या, जागतिक मानवी हक्क दिवस. मग यानंतर बक्षिसाची रक्कम बघितली तर 11 दशलक्ष स्वीडिश कोनोर. आता हे तिथलं काय चलन आहे. ठीक आहे, जवळपास $10 लाख एवढी रक्कम दिली जाते. हे एक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, पण माहिती आहे का याच्यामध्ये अपवाद आहे. हा मरणोत्तर दिलाच जात नाही, पण अपवाद आहे. अपवादचे 2 नावं लक्षात असू द्या. याच्यात अपवाद दिलेला आहे, डॅम हॅमर्सकिजोल्ड आणि इरक अक्सेल नावाच्या 2 व्यक्ती आहे, यांना मरणोत्तर दिलेला आहे. हा अपवाद आहे बरं, कारण की हा मरणोत्तर दिला जात नाही, हे लक्षात असू द्या. हा अपवाद आहे. त्यानंतर हा पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींना, तुम्हाला फोटो दिसले असतील, 3च्या वर एकाही व्यक्तीचे फोटो नव्हते. मग जास्तीत जास्त 3, कमीत कमी 1, जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा दिला जातो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर सर्वात कमी वयाची मलाला युसुफझई यांना 2000 मला वाटते 14 या वर्षी दिलेला. वयाच्या 17व्या वर्षी शांततेचा नोबेल. त्याच वर्षी आपल्या भारतातील कोणत्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला होता शांततेचा, हा कमेंट बॉक्समध्ये टाका. जे विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देतील तर त्यांना आपण एक लकी ड्रॉ काढूया, त्यांना आपलं चालू घडामोडीचं पुस्तक भेट देऊया. ठीक आहे. त्यानंतर सर्वात वयोवृद्ध विजेता जॉन बी गुडीना, वयाच्या 97व्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला. विचार करा, जॉन बी गुडीनम वयाच्या 97व्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर जर बघितलं तर महात्मा गांधींना 5 वर्ष म्हणजे 37, 38, 39, 47, 48 असे 5 वर्ष मानांकन मिळाले. पण एक शोकांतिका आहे की त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही शांततेचा. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती जर बघितली तर महिलामध्ये जर बघितली तर हे मेरी क्युरी आहे, लक्षात असू द्या. आणि 2दा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला, हिचं सुद्धा नाव काय आहे, मेरी क्युरी. आता तुम्हाला इथं दिसत असेल मेरी क्युरी, हे बघा 1903 आणि 1911. मित्रांनो लय महत्वाचं आहे, लक्षात असू द्या, लय महत्वाचं आहे, व्यवस्थित करून ठेवायचं. ठीक आहे. मग आता फक्त नोबेल पुरस्कार 1940 ते 1942 म्हणजे या वर्षात दिले गेले नाही. द्वितीय महायुद्ध सुरू होतं त्या कारणाने देण्यात आलेले नाही आहे. मग आता असे काही व्यक्ती आहे, या व्यक्तींना एकापेक्षा जास्त वेळा म्हणजे 2दा नोबेल पुरस्कार मिळालेत. असे 5 व्यक्ती आहे. मेरी क्युरी आहे, जॉन बॉर्डिंग आहे, लिनस पॉलिंग आहे, फ्रेडरिक संगेर आहे आणि के बॅरी शार्पलेस आहे. तुम्हाला हे नाही विचारणार कोणत्या कोणत्याच्यात मिळाला, पण कोणत्या त्या 5 व्यक्ती आहे आतापर्यंत की ज्यांना 2दा नोबेल पुरस्कार मिळाले, हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे करणं स्टॅटिकचा डाटा आहे. ठीक आहे. चला मग भारतीय नोबेल विजेते. आता स्टॅटिकला पुन्हा येतो मी, पुन्हा सांगतो स्टॅटिक करणं गरजेचं आहे, कारण की याच्या स्टॅटिकला प्रश्न विचारतातच. ठीक आहे. मग आता रवींद्रनाथ टागोर हे पहिले विजेते होते साहित्याचं नोबेल 1913.
सी.व्ही. रमन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलास सत्यार्थी. आता इथं स्टार पॉईंट करून ठेवा, मगाशीच सांगितलं मी तुम्हाला उत्तर. 2014 कैलास सत्यार्थीला पुरस्कार मिळाला शांततेचा. जेव्हा मलाला युसुफझाईला पुरस्कार मिळाला होता. हरगोविंद खुराना आहे, चंद्रशेखर आहे, व्ही.एस. नायपॉल आहे, व्यंकटरमण रामकृष्णन, अभिजित बॅनर्जी हा शेवटचे पुरस्कार विजेते होते अर्थशास्त्रामध्ये. 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार मिळाला होता. हे लक्षात असणं तुमचं गरजेचं आहे. ठीक आहे, चल हा स्टॅटिक्सचा डाटा आहे, तुमच्याकडे असेल तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित छान. पण कोणाला कोणत्यासाठी मिळाला, कारण की मित्रांनो काय कधी कधी काय करतील, हे स्टॅटिक मध्ये टाकतील आणि कोणत्या क्षेत्रासाठी मिळालं हे टाकतील आणि बरेच वेळा हा डाटा आपण सोडून देतो. तर असं करू नका. ठीक आहे, चला. त्यानंतर तुम्हाला जे वर्कबुक सांगितलं होतं ते हे जे वर्कबुक आहे बघा, चालू घडामोडी वर्कबुक. ठीक आहे, मी मागे काही शॉर्ट्स व्हिडिओ बनवले की या वर्कबुक तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बरेच विद्यार्थ्यांनी विचारले मला की सर हे वर्कबुक कुठून डाउनलोड करायचं. आपल्या स्टेपअपच्या ॲपला ही वर्कबुक टाकलेलं आहे, हे वर्कबुक डाउनलोड करायचं. आणि आता मला आशा आहे की तुम्ही हे वर्कबुक सोबत तुमच्या असेल. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ झाल्यानंतरही भरू शकता तुम्ही, अडचण नाही. पण पहिले तुम्ही पुस्तकातला कंटेंट वाचल्यानंतर हा व्हिडिओ बघायचा यूट्यूब सिरीजचा. त्यानंतर हे वर्कशीट सोडवायचे आहे. वर्कशीट सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे हे वर्कशीट सॉल्व्ह केल्यानंतर शेवटी पुस्तकातले या पुस्तकामध्ये जे प्रश्न दिले ते प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, म्हणजे हा पॅटर्न आहे चालू घडामोडीचा माझा शिकवण्याचा. पहिले काय करायचं, याच्यातलं कंटेंट वाचायचं, प्रश्न नाही सोडवायचे. कंटेंट वाचल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे वर्कशीट सॉल्व्ह करायचं आहे आणि वर्कशीट सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला यामधले प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुमचं करंट अफेअर A to Z कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, चला. मग आता बघा पुढचा पुरस्कार. आता पुढचा पुरस्कार जर बघितला तुम्हाला दिसतंय 2024चा बुकर पुरस्कार. अतिशय महत्वाचा आहे. बुकर पुरस्कार सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात, त्यामुळे हा पुरस्कार महत्वाचा आहे. बुकर पुरस्कार ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे ही जी व्यक्ती तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, चित्र स्कॅन करून घ्यायचं पहिले. चित्र स्कॅन करून घ्या, तुम्हाला 100% प्रश्न याच्यावर येणार. बुकर पुरस्कार 2024चा कोणाला मिळाला हाही प्रश्न येऊ शकतो. कुठल्या देशाची आहे प्रश्न विचारू शकतो. तर ही ब्रिटिश लेखिका आहे समांथा हार्वे. यांच्या कोणत्या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे, तर यांची कादंबरीचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. आर्बिटल नावाची ही कादंबरी आहे. 2024चा बुकर पुरस्कार आहे. हा बुकर पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय बुकर नाही आहे. हा बुकर पुरस्कार आहे, लक्षात असू द्या. कारण की याची सुरुवात 1969ला आहे. आंतरराष्ट्रीय बुकरची 2005ला, हे लक्षात असू द्या. मग आता आर्बिटल ही बुकर जिंकणारी आकाश क्षेत्रावरील ही पहिली कादंबरी आहे, हे लक्षात असू द्या. पहिलं म्हटलं जिथं पहिला काहीतरी शब्द आला तर आयोग कुठेतरी प्रश्न विचारतो तुम्हाला. ठीक आहे, मग आता पुरस्कार देणारी संस्था ही क्रॅकस्टॅट आहे. पहिले मॅन बुकर होती, आता लक्षात घ्या हे IMP करून घ्या. क्रॅकस्टॅट नावाची संस्था आहे, ही पुरस्कार देते. या अगोदर कोणत्या कोणत्या संस्था देत होत्या ह्या टाकलेल्या आहे. मग आता लक्षात घ्या, इकडे काही वाचल्यापेक्षा हे एवढं महत्वाचं नाही, कारण का बरेचदा कंबाईनला एवढं डीप मध्ये जात नाही. आर्बिटल नावाची कादंबरी आहे, कोणाला भेटली, ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे. हा पुरस्कार 1969 पासून सुरू झाला आणि आता कोणची संस्था देते तर क्रॅकस्टॅट नावाची संस्था देते. एवढंच याच्यातलं माहित असणं गरजेचं आहे बुकर पुरस्काराच्या संदर्भातलं, लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता हे थोडं स्टॅटिक करार बाबा. मी बरेच वेळा सांगतो, मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं स्टॅटिक करायचंच, वाचायचंच. पोरं काय करतात, स्टॅटिक देतच सोडून, करतच नाही. मग त्याच्यामुळे मला सांगा मार्क कशी येतील. स्टॅटिकला जर प्रश्न विचारला तर मग स्टॅटिकचा डाटा आहे सगळा. मग एक तर भारतातले विजेते विचारलेत तुम्हाला आणि एक तर विचारलेत मागील काही विजेते. मग मागील मध्ये विचार केला तर 2023चा कोण आहे, पॉल लिंच होते. यांच्या प्रॉफिट सॉंगला काय भेटलं होतं, कादंबरीला पुरस्कार भेटला होता. आयर्लंडचे होते. त्यानंतर 2022 मध्ये शेहान करुणा तिलक हे श्रीलंकेचे होते. द सेवन मून्स ऑफ माली अल्मेडा ही त्यांची कादंबरी होती. 2021चे डेमन गॅलगॉट. आता मला असं वाटतं की तुम्ही किमान 22 आणि 23चे लक्षात असू द्या, कारण की कधी कधी आयोगाने हे नाही तर त्याच्या मागे जाऊन प्रश्न विचारला तर मग काय कराल. मग त्याच्यामुळे हे लक्षात असणं तुमच्या गरजेचं आहे. मग बुकर भारतीय विजेते जर बघितले तर व्ही.एस. नायपॉल आहे, सलमान रश्दी आहे, अरुंधती रॉय आहे, किरण देसाई आहे, अरविंद अडिगा आहे. तर मला सांगा, हा अरविंद अडिगाची ती व्हाईट टायगर नावाची कादंबरी आहे. या व्हाईट टायगर कादंबरीवर एक नेटफ्लिक्सला वेब सिरीज आली होती. या वेब सिरीजमध्ये कुठल्या अभिनेत्रीनी आणि कुठल्या अभिनेत्यानी काम केलं मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही. ठीक आहे, चला. मग त्यानंतर जर बघितलं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जर बघितलं तर याची सुरुवात आता हा वेगळा आहे बघा, लक्षात घ्या. आता आपण हा जो मागचा बघितला हा बुकर पुरस्कार आहे. पुढचा जो पुरस्कार बघतोय हा आंतरराष्ट्रीय बुकर बघतोय. आंतरराष्ट्रीय बुकर बघतोय आपण पुढचा पुरस्कार. मग याच्यामुळे लक्षात घ्यायची स्थापना जर बघितली 2004ला आहे, सुरुवात 2005ला आहे आणि याचं स्वरूप किती आहे तर 50,000 पाउंड याचं स्वरूप आहे. पूर्वी दर 2 वर्षी दिले जाणारा हा पुरस्कार
2016 पासून दरवर्षी दिला जातो आणि एक अजून महत्त्वाचं म्हणजे फक्त जिवंत व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो, लक्षात घ्या. फक्त जिवंत व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो, हे लक्षात असू द्या. मग आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 याची विजेते जर पाहिलं तर जर्मन लेखिका जेनी एरपनबेक, हे जी तुम्हाला लेखिका दिसतंय हे बाई जेनी एरपनबेक आहे. ठीक आहे, एक भाऊ आणि बुवा दिसतोय, हे बाई जेनी एरपनबेक आहे, लक्षात असू द्या. माणसाचं नाव पण सांगतो, मायकल हॉफमन नाव आहे यांचं. ठीक आहे, हे अनुवादक आहे. 21 मे 2024 रोजी जर्मन लेखिका जेनी एरपनबेक यांना आणि अनुवादक मायकल हॉफमन यांच्या कैरोस नावाची कादंबरी आहे. तिकडे कादंबरी कुठली होती, बुकरमध्ये आर्बिटल नावाची कादंबरी होती, इकडे आंतरराष्ट्रीय बुकरमध्ये कैरोस नावाची कादंबरी आहे. हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, आणि जेनी एरपनबेक या पुरस्कार प्राप्त पहिल्या जर्मन लेखिका ठरल्या आहेत किंवा जर्मन महिला ठरल्या आहेत. तुम्हाला यावर 100% प्रश्न येईल, कारण पहिलं म्हटलं एखादा पुरस्कार आहे, एखाद्या देशाची पहिलीच व्यक्ती आहे, पहिलाच लेखक आहे, तर त्यावर 100% प्रश्न असतो. यामुळे हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जर्मन लेखिका आहे, काय हिचं नाव आहे, जेनी एरपनबेक. ते ब्रिटिश लेखिका होती ज्याने बुकर मिळवला होता आर्बिटलसाठी, समंता हार्वे होती. हे जेनी एरपनबेक आहे, याचे अनुवादक मायकल हॉफमन आहे, हे लक्षात असू द्या. आणि हा 2004 ला स्थापना आणि 5 ला सुरुवातची आहे पुरस्कार, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला पुन्हा मी म्हणतो स्टॅटिकला या, पुन्हा सांगतो स्टॅटिकला या. आता स्टॅटिक जर बघितलं तर लक्षात घ्या, स्टॅटिक मध्ये मागचे 2 लक्षात असू द्या. त्याच्यामधले इथं भारताची आहे गीतांजली श्री स्टॉर्म ऑफ सँड ही कादंबरीसाठी, जॉर्जी गोस्पोडिनो टाइम शेल्टरसाठी, जॉर्जी गोस्पोडिनो टाइम शेल्टर हा पुरस्कार आहे जॉर्जी गोस्पोडिनोचा. त्यामुळे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. बरोबर व्यवस्थित स्टॅटिक नीट व्यवस्थित करा, वाचायचं. मी जे हे वर्कबुक सांगितलं ह्या वर्कबुकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्हाला ते फक्त भरायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला ते भरणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा आता पुरस्कार बघू, ऑस्कर पुरस्कार 2024. बरेचदा आपल्याला ऑस्कर पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात, पण पोरांचे प्रश्न चुकतात. सर म्हणतात 22 कॅटेगरी आहे, हो कसं काय करणार, एवढं नाव काल खाल्लेलं आठवत नाहीये, 22 लोकांचे कसं काय आठवायचं. मग मी एक 7 ते 8 कॅटेगरी सांगतो, ते व्यवस्थित करून जा. नाही समजा त्याच्यातले 2 झाले तर लक्षात घ्या, तुम्हाला ऑप्शन तर कट करता येणार आहे. मग त्याच्यामुळे जेवढं सांगतो तेवढं व्यवस्थित करा. बघा लक्षात घ्या, 96वी आवृत्ती आहे ऑस्कर पुरस्कार 2024. ठीक आहे, 10 मार्च 2024 ला हे याचं वितरण झालं. याचं ठिकाण जर पाहिलं तर हे डॉल्बी थिएटर लॉस एंजेलिस अमेरिका. आता लक्षात घ्या, 1-2 मिनिटं कॅमेरा बंद पडलेला आहे, काळजी करू नका. बरेचदा आपल्याला काय होतं, 30 मिनिटं झालं की थोडं कॅमेराचा अडचण होतो. तर मित्रांनो काही काळजी करू नका, लगेच चालू होईल, मी आलोय तुमच्यासाठी. ठीक आहे, चला बघा सुरू झालाय आपला कॅमेरा. ठीक आहे, चला या वापस या, काळजी करू नका, मी आहे इथेच. तुम्हाला वाटलं असेल कुठं झालं काय बंद पडला व्हिडिओ, काही काळजी करू नका, मी आहे. कॅमेराचं काय होतं, 30 मिनिटं झाले की काय होतो, कॅमेरा बंद पडून जातो, किंवा 25 मिनिटं झाले की कॅमेरा बंद पडतो. म्हणजे 25 ते 30च्या मधातला एक टाइम आहे कॅमेराचा. पण काही काळजी करू नका. मग आता ऑस्करमध्ये एक लक्षात घ्या की ओपनहायमरने 96व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये 96व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार जिंकले. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय येतील की ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक सुवर्ण जिंकली, किंवा ओपनहायमर या चित्रपटाने किती पुरस्कार जिंकलेले आहेत. ऑप्शन देतील 5, 6, 7, 8. ठीक आहे, लगेच 2 प्रश्न काय आहे, हे प्रेडिक्शन आहे माझं. ठीक आहे, हे प्रेडिक्शन तुम्हाला भविष्यात दिसतीलच कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये. पण अणुबॉम्बचे जनक ओपनहायमर यांच्या कथेवर ही सगळा चित्रपट आढळलेला आहे. मग आत्ता पुरस्कारांची यादी जर बघितली, विजेत्यांची यादी जर आपण बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये दिसतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर, सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन, ही आहे पुअर थिंग्ससाठी, आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन ओपनहायमरसाठी केलेलं आहे क्रिस्टोफर नोलन. हे तुम्हाला जे अभिनेत्री दिसते हा अभिनेता दिसतोय. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. हे 4 व्यवस्थित करून घ्या. मी सांगितलं काय, हे 4 विजेत्यांची यादी व्यवस्थित करून घ्या. आणि नंतर पुढे काय करायचं तुम्हाला सांगतो. एक घ्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, हे 2 करायचे तुम्हाला व्यवस्थित. ते झाल्यानंतर तुम्हाला यायचं इथं सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म. त्यानंतर तुम्हाला करायचं सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि मेकअप पुअर थिंग्स. आणि जास्तीत जास्त काय करायचं अजून एखादं सांगतो तुम्हाला, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणे, हे जे आहे ना ओरिजिनल गाणे, हे व्यवस्थित करून घ्या. मी जेवढे स्टार पॉईंट करून दिलेले आहे हे व्यवस्थित तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर येईल प्रश्न.
ठीक आहे, व्यवस्थित करून घ्या. ऑस्कर पुरस्कार महत्त्वाचे 4 तर सांगितले, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनेता अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री, मूळ ओरिजिनल गाणं, ठीक आहे. ओपनहायमरला 7 पुरस्कार मिळाले आहेत. हे व्यवस्थित छानपैकी करून जा, ठीक आहे. चला, त्यानंतर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार बघतोय आपण. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, ठीक आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार बघतोय. आता हा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 गुलझार यांना मिळालेला आहे. 2 व्यक्ती याच्यामध्ये, पण आता मी याच्यामध्ये गुलझारचा त्यांचं सांगतो यांच्याबद्दल. 18 ऑगस्ट 1934ला पाकिस्तान येथे जन्म, ठीक आहे. हे लक्षात घ्या, गुलझार यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता. बरं, यांचं संपूर्ण नाव जे आहे संपूर्ण सिंग कालरास हे यांचे मूळ नाव आहे. म्हणजे संपूर्ण नाव म्हटल्यापेक्षा मूळ नाव जे म्हणता येईल हे संपूर्ण सिंग कालरा यांचे मूळ नाव आहे. तसंच ओळख यांची काय, सर्वोत्कृष्ट उर्दू कवी, ठीक आहे, ही यांची ओळख आहे. तसेच गीतकार. मग यांना मिळालेला अजून काही पुरस्कार आहे तर साहित्य अकादमी पुरस्कार 2002चा धुवा नावाची उर्दू भाषेतील कथासंग्रह आहे. धुवा नावाचा उर्दू भाषेतला कथासंग्रह, या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला होता. तर दादासाहेब फाळके पुरस्कार 2013ला मिळाला आहे. पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला आहे तो 2004ला, आणि 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले आहेत. गुलझार 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, ठीक आहे. त्यांच्याबद्दलची इतर माहिती आणि हे जे खालचे आहेत हे मी आपल्या ॲपला जी PDF आहे बॅचमध्ये टाकलेलीच आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करून व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायची, ठीक आहे. पण ज्ञानपीठ पुरस्कार जर बघितलं तर ज्ञानपीठ पुरस्काराबाबत जर आपण बघितलं तर हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहेत, ठीक आहे. सर्वोच्च पुरस्कार म्हणून काय याची ओळख आहे. तसंच स्थापना 1961ला, म्हटलं सुरुवात 1965ला झालेली आहे. आणि पुरस्कार देणारी संस्था, हा प्रश्न बरेचदा विचारलेला आहे, स्टार पॉईंट करा की ज्ञानपीठ पुरस्कार कोणती संस्था देते, तर भारतीय ज्ञानपीठ ही संस्था ज्ञानपीठ पुरस्कार देते, लक्षात असू द्या. आणि पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना मल्याळम भाषेत मिळालेला आहे, लक्षात असू द्या. पहिला पुरस्कार बरेचदा विचारतात. मग यानंतर याचं स्वरूप 11 लाख रुपये आहे. पहिली महिला विचारली तर आशापूर्णा देवी 1976 मध्ये यांना मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, हा एक स्टार पॉईंट करून ठेवा. बरेचदा एखाद्या पुरस्कारच्या स्टेटमेंटमध्ये टाकलं का हा पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की जात नाही, तर माहीत असलं पाहिजे की ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, बस एवढं याच्याबद्दलचं महत्त्वाचं आहे. फक्त मागचे काही विजेते तुम्हाला लक्षात असले पाहिजे, त्यातही मराठी विजेते लक्षात पाहिजे, कारण की याला स्टॅटिकला बरेचदा प्रश्न दिसतात. वि स खांडेकर, विष्णू वामन शिरवाडकर झाले, विदा करंदीकर झाले, भालचंद्र नेमाडे यांची तर हिंदू आणि कोसला, भालचंद्र नेमाडेंच्या या 2 महत्त्वाच्या कादंबऱ्या त्या आयोगाने तर 2-4 वर्ष दत्तकच घेतलं, तर वारंवार प्रश्न येत होते, कोसला कोणी लिहिली, हिंदू कोणी लिहिली, तर भालचंद्र नेमाडे यांची 2014ची आहे. हे मराठी विजेते आहे. आणि जुने जर बघितले तर लक्षात घ्या, 57व्या क्रमांकाचे दामोदर मावजे आणि 56व्या क्रमांकाचे नीलमणी फुकन याच्यावर प्रश्न आलेला आहे मागच्या वेळेस परीक्षेला, लक्षात असू द्या. हे सगळं व्यवस्थित स्टॅटिकला करायचं बेटा, तुम्हाला 100% मार्क येतील करंटमध्ये. मी जे सांगतोय ते व्यवस्थित नीट करा. प्रेडिक्शन सुद्धा सांगतोय, हे सुद्धा लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर गोल्डन ग्लोब पुरस्कार. आता गोल्डन ग्लोब पुरस्कार जर बघितले तर लक्षात घ्या, गोल्डन ग्लोब पुरस्कार हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे पुरस्कार आहे, ठीक आहे. 81व्या नंबरची याची आवृत्ती आहे. पहिला पुरस्कार हा जानेवारी 1944 मध्ये देण्यात आलेला होता, एक महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये पण बरेच कॅटेगरी आहे, ज्या महत्त्वाच्या कॅटेगरी आहे त्या सांगतो ते लक्षात घ्या. गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर लक्षात असू द्या. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विचारलं तर क्रिस्टोफर नोलन लक्षात असू द्या. अभिनेता विचारलं तर सिलियन मर्फी. मात्र इथं सर्वोत्कृष्ट अभिनेती इथं लिली ग्लॅस्टोन आहे, तिकडे एमा स्टोन होती, लक्षात असू द्या. कुठे? ऑस्करमध्ये. अभिनेत्रीमध्ये ऑस्करमध्ये एमा स्टोन होती, इकडे लिली ग्लॅस्टोन आहे, हे लक्षात असू द्या. कारण की तुम्हाला इथे कन्फ्युजन करू शकतो, स्टोन शेवटी असं रायमिंगमध्ये शब्द असल्यामुळे कन्फ्युज होऊ शकतं. बाकीचं याच्यामध्ये जे PDF मध्ये मी तुम्हाला दिलेली आहेत ते व्यवस्थित करून घ्याल, किंवा पुस्तक तुमच्याकडे असतील तर पुस्तकामधलं फक्त काय करा, जे मी सांगतोय ना ते तुम्ही व्यवस्थित एकदा अंडरलाईन करून वाचून घ्या. आणि जे अतिरिक्त दिलेलं आहे ते फक्त ओव्हरलुक करून जा. ओव्हरलुक म्हणतो मी, जास्त फोकस मी जे सांगतोय अंडरलाईन करतो त्यावर तुम्ही फोकस असलं पाहिजे. त्यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार स्थापना झाली 1957ला. रॅमन मॅग्सेसेचा पहिला पुरस्कार 58ला प्रदान करण्यात आला, 1958ला. कोणती संस्था देते तर रॉकफेलर ब्रदर्स फंड न्यूयॉर्क नावाची संस्था ही पुरस्कार देते. फिलिपिन्सचे अध्यक्ष होते रॅमन मॅग्सेसे, 3रे अध्यक्ष होते, ठीक आहे. आशियाचा प्रति नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. आता हे तुम्हाला 4 व्यक्ती आणि एक संस्था दिसेल. यावेळेस
4 व्यक्ती आणि एक संस्थेला हा पुरस्कार भेटलेला आहे, रामन मॅग्सेस, हे लक्षात असू द्या. मग पहिले भारतीय विजेते विचारले तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, विनोबा भावे 1958 ला हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. आणि हे काही मागील काही भारतीय विजेते आहेत, अगोदर यांचं काय करू आपण स्टॅटिक बघितलं. आता हे जे सगळे आहेत ना, हे जे तुम्हाला व्यक्ती दिसतंय यांचे नाव बघू, जे 2024 चे रामन मॅग्सेसे पुरस्काराचे विजेते आहेत. ठीक आहे, जुने जर बघितले तर लक्षात घ्या, रवी कन्नन माहित पाहिजे 2023, रवीश कुमार 2019, हे मागचे दोन तरी किमान तुम्हाला माहित पाहिजे. रवीश कन्नन कोण होते, रवी कुमार कोण होते, रवीश कुमार कोण होते, रवी कन्नन कोण होते, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, असे बरेचदा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात की एखाद्या व्यक्तीला जर एखादा पुरस्कार मिळाला तर हा व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. तसे कर्करोग तज्ज्ञ आहे रवी कन्नन डॉक्टर. ठीक आहे, रवीश कुमार तुम्हाला माहित आहे NDTV मध्ये होते, आता ते स्वतःच त्यांचं YouTube चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत ज्या काही न्यूज आहेत त्या देत असतात. ठीक आहे, आता रामन मॅग्सेसे पुरस्कार 2024 चे विजेते जर पाहिले तर ह्या 5 व्यक्ती आहे. नाव लय डेंजर आहे, लक्षात असू द्या, लय डेंजर नाव आहे. ह्याओ मियाझाकी हे जापानची व्यक्ती आहे. कर्म फुटसो भूतानची व्यक्ती आहे. ग्युएन शी गोंग फुओंग ही व्हिएतनामची व्यक्ती आहे. फरविजा फरहान इंडोनेशियाची आहे. आणि रुलर डॉक्टर मुवमेंट ही संस्था आहे, ही थायलंडची आहे, हे लक्षात असू द्या. 5 व्यक्तींचे नाव जास्त काही कठीण नाही. याच्यात विचारलं तर सहसा तुम्हाला जोडालामध्ये विचारतील किंवा कुठल्या देशाचे संबंधित आहे एवढेच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं की यांचं नेमकं काय कार्य वगैरे आहे तर तुम्ही हे पुस्तकातून व्यवस्थित छान वाचून घ्यायचं. ठीक आहे, मग आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले, लक्षात असू द्या. घोषणा यांची 16 ऑगस्ट 2000 कधी झाली, 24 ला झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आपल्याला प्रश्न बरेचदा दिसतात, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर प्रश्न असतात. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाडवी नावाचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्तम चित्रपट, आता हा मराठी बघितला अट्टम द प्ले, आता हा मल्याळी चित्रपट आहे. ठीक आहे, अट्टम द प्ले हा मल्याळी चित्रपट आहे. आता मल्याळी जर पाहिला तर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट सांगितलं, पण मराठी विचारला तर वाळवी चित्रपट आहे, हे लक्षात असू द्या. मग सर्वोत्कृष्ट अभिनेतामध्ये ऋषभ शेट्टी. ठीक आहे, कांतारा तुम्हाला आवाज काढता येत असेल, तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर लय डेंजर आवाज काढतो तो कांतारा, ऋषभ शेट्टी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नित्या मेनन आणि मानसी पारेख, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि इतर मध्ये मला तर वाटतं अजून एक महत्त्वाचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नीना गुप्ता, ही ऊंचाईसाठी, हे लक्षात असू द्या. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक माहिती आहे सूरज बडजाता, हा लक्षात असू द्या. कशासाठी तर ऊंचाईसाठीच, लक्षात असू द्या. बस एवढेच जे स्टार पॉईंट करून ठेवले एवढे करा. आले तर याच्यातील तुम्हाला वाटत असतं मला अतिरिक्त माहिती पाहिजे तर तुम्ही तुमच्याकडे पुस्तक दिले आहे तर तुम्ही हे पुस्तकातून वाचून घ्या. ठीक आहे, चला. मग आता हा महत्त्वाचा आहे, लोकमान्य टिळक पुरस्कार बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य. आता हा मी डायरेक्ट प्रश्नच घेऊन टाकला. ठीक आहे, 2024 चा पुरस्कार डॉक्टर सुधा मूर्ती यांना भेटलेला आहे. हा राज्यसभेच्या खासदार आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात ही 1983 पासून झाली असं म्हटलं आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे. 1983 लाच या लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. लोकमान्य टिळक ट्रस्ट ही पुरस्कार दरवर्षी ही संस्था देते. मागचे काही विजेते पाहिले तर 2023 चा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. 22 चा पुरस्कार पाहिला तर डॉक्टर टेसी थॉमस यांना मिसाईल वुमेन म्हणून ओळखलं जातं. आणि आता 24 चा पुरस्कार डॉक्टर सुधा मूर्ती यांना मिळाला आहे. इन्फोसिसचे जे नारायण मूर्ती आहे यांची वाईफ आहे, यांना पुरस्कार नुकताच कपिल शर्माच्या शो मध्ये सुद्धा गेल्या होत्या. ठीक आहे, आणि यांना आता ते नाही विचारणार, पण मी जस्ट तुम्हाला सांगितलं कोणाला माहिती नसेल तर, कारण कपिल शर्माच्या शो बऱ्यापैकी लोक बघतात, तर तेच हे कपल होतं, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती. आता नुकतं त्या राज्यसभेच्या खासदार बनलेला आहे. तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, याचं उत्तर अ आणि ब येईल, ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. मग लक्षात घ्या, भारताचे माजी नेमबाज अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार, हा लक्षात घ्या, ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार. अभिनव बिंद्रा भारताचे नेमबाज आहे, नेमबाज माजी अभिनव बिंद्रा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे अभिनव बिंद्रा हे पहिले भारतीय आहे म्हणून प्रश्न येऊ शकतो. ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार अभिनव बिंद्रा. आणि या पुरस्काराची सुरुवात 1975 पासून सुरू झाली आहे. तुम्हाला यांची इमेज दिसत असेल अभिनव बिंद्राची. ठीक आहे, उत्तर काय आहे तर तिन्ही स्टेटमेंट याचे योग्य आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर जर बघा, खालील दिलेल्या माहितीचा विचार करून योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 अनुराधा पौडवाल यांना जाहीर करण्यात आलेला आहे पुरस्कार संदर्भातला. आणि 2024 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा आरती अंकलीकर टिकेकर यांना देण्यात आलाय. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ना राज्य शासनाचे काही पुरस्कार असतात यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा लता मंगेशकर पुरस्कार सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि हा पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सुद्धा, जे काही राज्य सरकारचे पुरस्कार हे सुद्धा विचारले गेलेले आहे आतापर्यंत. ठीक आहे. तसं ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार एकदा विचारला गेलेला होता, पण त्यानंतर तुम्हाला व्ही शांताराम पुरस्कार झालं. अशा स्वरूपाचे जे काही पुरस्कार राज्य शासनाचे हे सुद्धा विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे हे करून जायचे, ओव्हरलुक करून जायचे. माझ्या पुस्तकात दिलेले तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. कारण काय होतं, सुट्टा कामा नये. बरेचदा काय होतं, आपण सगळे आंतरराष्ट्रीय करून जातो, राष्ट्रीय करून जातो आणि 2 ते 3 पुरस्कार प्रश्न असतात आणि एक असतो आंतरराष्ट्रीय, एक असतो राष्ट्रीय आणि एक असतो प्रादेशिक. तर आपलं सुट्टाच कामा नाही. त्याच्यामुळे आपलं क्लिक होतं, पण तुम्ही एकदा 1-2 वेळा ओव्हरलुक केलं ना तुमचं क्लिक होतं. ठीक आहे. चला, हे सगळं दोन्ही बरोबर आहे. पण मित्रांनो, बाल साहित्य पुरस्कार, आता हा बाल साहित्य पुरस्कार जर बघितलं 2024 मराठी विजेते, बाल साहित्य पुरस्कार मराठी विजेते जर बघितलं तर हे आहे भारत सासने यांची साहित्य कृती. जर तुम्हाला विचारली तर साहित्य कृती विचारली, शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी बाल साहित्य पुरस्कार मिळालाय. 2010ला सुरुवात आहे या बाल साहित्याची. यावर्षी 2024 चे विजेते विचारले तर भारत सासने या लक्षात असू द्या. 24 प्रमुख भाषांसाठी दिला जातो. 2010ला याची स्थापना आहे. मागील काही विजेते याच्यामध्ये दिलेले आहेत. 23 तुम्हाला माहित पाहिजे, छंद देई आनंद हा एकनाथ आव्हाड यांना हा पुरस्कार मिळाला आहे बाल साहित्य. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. युवा साहित्य पुरस्कार मध्ये विचारलं तर 2024 चे विजेते आहेत देवीदास सौदागर आणि यांच्या उस्वन नावाची कादंबरी आहे, या साहित्य कृतीसाठी यांना युवा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. याची सुरुवात विचारली तर 2011 पासून आहे आणि 2023 चे विजेते होते हे विशाखा विश्वनाथ होते. स्वतः विरुद्ध उभे करताना हे महत्वाची त्यांची साहित्य कृती होती 2023 ची, लक्षात असणं गरजेचं आहे. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, डायरेक्ट उत्तर सांगतो, याचं उत्तर म्हणजे डॉक्टर नारायण महाराज जाधव. म्हणजे विचारलं तर साधारणतः असंच प्रश्न विचारते, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023-24 कोणाला मिळाला, तर लक्षात पाहिजे डॉक्टर नारायण महाराज जाधव. ठीक आहे. ग्रॅमी पुरस्कार, संगीत क्षेत्रातला ऑस्कर पुरस्कार म्हटला जातो याला, संगीत क्षेत्रातला ऑस्कर पुरस्कार म्हटला जातो. 1959 ला काय सुरुवात आहे. याच्यातले 2-4 विजेते महत्वाचे सांगतो, ते करून घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात असू द्या, जे भारताच्या संदर्भातले ते कर्जा. याच्यामध्ये ग्लोबल म्युझिक अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार विजेते धिस मोमेंट, शक्ती या फ्युजन बँडचा हा अल्बम आहे. झाकीर हुसेन तबला वादक आणि शंकर महादेवन याच्यामध्ये आहे या पुरस्कारामध्ये. म्हणून मी सांगतो की हे व्यवस्थित करा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत सादरीकरण मध्ये पश्तो आहे. याच्यामध्ये झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, बेला फ्लेक्स आणि एडगर मेयर. सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम मध्ये लक्षात घ्या कोणता विजेता, ॲज वी स्पीक. याच्यामध्ये सुद्धा भारतातले काही लोक आहे, झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, बेला फ्लेक्स आणि एडगर मेयर भारताच्या संबंधित ग्रॅमी पुरस्कारामध्ये आहे. त्याच्यामुळे 100% याच्यावर काय होतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता लक्षात घ्या आयसीसी पुरस्कार जर बघितले तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला आयसीसी पुरस्कार बघायचे आहेत अजून. तर आयसीसी पुरस्कार बघताना 1-2 मिनिटं फक्त. आयसीसी पुरस्कार 2024 बघा, लक्षात घ्या आयसीसी पुरस्कार. याच्यामध्ये पुरुष क्रिकेटपट्टूमध्ये बघितलं तर पॅट कमिन्स आहे आणि महिला क्रिकेटपट्टूमध्ये नॅट्स ग्रँट आहे. पण एक दिवसीय मध्ये बघितलं तर आपला विराट कोहली हा भारताचा खेळाडू आहे. आणि तुम्हाला T20 मध्ये विचारलं तर हा T20 मध्ये कोण, सूर्यकुमार यादव येतो. लक्षात असू द्या आयसीसी पुरस्कार एक दिवसीय क्रिकेटमध्ये इथं तुम्हाला दिसते पुरुष एक दिवसीय क्रिकेटपट्टूमध्ये विराट कोहली आहे आणि T20 मध्ये आपला भारताचा सूर्यकुमार यादव आहे, ज्याला भारताचा 360 म्हणून प्लेयर म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जर बाबत बघितलं तर लक्षात घ्या महाराष्ट्र भूषण 2023 चा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला म्हणते. महाराष्ट्र भूषणची सुरुवात 1990 ला झाली म्हणते आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला असं म्हणत आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या 1996 ला सुरुवात झाली म्हणून हा विधान चुकलेला आहे. 1996 ला सुरुवात आहे आणि पहिला पु ल देशपांडेलाच आहे, त्याच्यामुळे याचं विधान अ आणि क बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल याचं. ठीक आहे. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार, आता हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. याच्यातले महत्त्वाचे 3-4 कॅटेगरी सांगतो. फिल्मफेअर पुरस्कार 2024 महत्त्वाचा आहे पुरस्कारामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट लोकप्रिय मध्ये 12th फेल आहे, विक्रांत मेस्सी. ठीक आहे. समीक्षक म्हणजे याला क्रिटिक्स वगैरे म्हणतात, जोरम नावाचा चित्रपट आहे. दिग्दर्शक मध्ये विचारलं तर विनोद चोपडा आहे 12th फेल साठी. प्रमुख भूमिका मध्ये अभिनेता विचारलं तर रणबीर कपूर, ॲनिमल पिक्चर तुम्ही बघितला असेल.
अभिनेत्रीमध्ये विचारलं आलिया भट. आता आलिया भटला कशासाठी भेटलाय? रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी यासाठी भेटलाय. तर तुम्हाला फक्त हे एवढे मोजके 2-4 करून ठेवणं गरजेचं आहे. इतर फक्त तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, हे जाताना फक्त वाचून जायचं, हे व्यवस्थित करून जा. ठीक आहे. 33वा सरस्वती सन्मान. आता बघा विजेते कोण आहे? प्रभा वर्मा. कोशासाठी रौद्र सावित्यकम या कादंबरीसाठी जिंकलेला आहे प्रभा वर्मा यांनी, हा लक्षात असू द्या. पुरस्काराची स्थापना 1991 के बिर्ला फाउंडेशन हा पुरस्कार देतो. कोणता? सरस्वती सन्मान. सरस्वती सन्मान म्हणा की व्यास सन्मान म्हणा, हे दोन्ही सन्मान के बिर्ला फाउंडेशन देते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024चा व्हिटली गोल्ड अवॉर्ड पूर्णिमा देवी बर्मन. बऱ्यापैकी ना काही छोटे मोठे पुरस्कार असतात, आपण याच्याकडे लक्ष नाही देत आणि विचारला जातो कधी कधी परीक्षेला. तर त्याच्यापैकीच हा व्हिटली गोल्ड अवॉर्ड आहे, पूर्णिमा देवी बर्मन यांना मिळाला आहे. हा ग्रीन ऑस्कर म्हणून पुरस्कार ओळखला जातो आणि याआधी 2017ला यांना पुरस्कार मिळाला होता. या आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहे. कोण? पूर्णिमा देवी बर्मन. आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, अतिशय महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. आणि त्यांना हरगिला बायडू या नावाने ओळखले जाते. तुम्हाला येईल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला हरगिला बायडू या नावाने ओळखले जाते, तर त्यांचं नाव असलं पाहिजे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. 2024चा विठ्ठली गोल्ड पुरस्कार याआधी 2017ला सुद्धा मिळाला होता, हे लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ॲबेल पुरस्कार गणितातला पुरस्कार आहे. ॲबेल पुरस्कार 2024 योग्य विधान विचारलाय. फ्रेंच गणितज्ञ मिशेल टालाग्रँड नाव लक्षात, यांना हा पुरस्कार भेटलाय. बरोबर आहे. पण या पुरस्काराची सुरुवात 2023 नाही रे बाबा, तर 2003 पासून झालेली आहे. कधी? तर 2003 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे उदाहरण 1 बरोबर येईल, इथं करेक्शन करून घे जा. ठीक आहे. चला, मराठी भाषा विभागाने डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे असं म्हटलंय. त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर प्रकाश परब. आता ड कुठं येतं? तर ड येतं पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये येतं. त्यानंतर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार अतिशय महत्वाचे आहे. एक तरी, कारण की असे पंतप्रधान आहे की आतापर्यंत सर्वाधिक जास्त देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. हे एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर त्यामुळे कोणत्या देशाचे कोणते मागच्या 2-3 वर्षातलेच घेतोय, लक्षात घ्या, जास्त नाही घेत. एक हा डॉमिनिका ऑर्डर ऑफ ऑनर डॉमिनिका नोव्हेंबर 24ला भेटलाय. त्यानंतर ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजरचा आहे 24 मध्ये. भूतानचा पुरस्कार आहे, ग्रीसचा पुरस्कार आहे, फ्रान्स. तुम्ही काय करायचं, हे जून पर्यंत करा. हे जे इकडे दिलेले आहेत ना, हे व्यवस्थित करून घ्या. आणि इतर जे आहे ना, फक्त पुस्तकातून वाचून जा. परीक्षेला जाता जे पुस्तक तुम्हाला सांगितलंय त्याच्यातून ते व्यवस्थित वाचून जायचं. एवढे व्यवस्थित करायचे. साधारणतः तुम्हाला याच्यावर जोड्या लावावर प्रश्न येऊ शकतात. जोड्या लावावर प्रश्न येतात, कारण की एकदा विचारलेला आहे आणि भविष्यातही प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला, वनभूषण पुरस्कार महत्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाद्वारे दिला जातो वनभूषण पुरस्कार 2024. इथे म्हटलंय चैत्राम पवार यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 20 लाख रुपये असून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाद्वारे देण्यात येतो. 100% बरोबर आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात 2022 पासून झाली असं म्हटलंय. तर पुरस्काराची सुरुवातच पहिला पुरस्कार आहे, त्याच्यामुळे 2024 पासून झाली, हे लक्षात असू द्या. 20 लाख रुपयाचं काय प्राइस आहे पुरस्काराचं. पहिलीच आवृत्ती आहे. वन्यजीव आणि वन्य संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र शासनाचा वनभूषण पुरस्कार आहे. विजेते कोण आहे? तर चैत्राम पवार, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच मिथुन चक्रवर्ती यांना मिळालाय. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. 1969ला याची सुरुवात आहे. याच्यामध्ये फक्त काय करायचं, मागचे 2 विजेते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरेच वेळा यांच्यावरच प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. महिला विजेता विचारला तर देविका राणी आहे, 1969ला विचारला आहे. आणि भारतातील चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी म्हणजे हा 22चा पुरस्कार आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात घ्या. 24चा नाही आहे, तर 22चा पुरस्कार. 21चा पुरस्कार हा वहिदा रहमान यांना मिळाला होता. मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार मिळाला, दादासाहेब फाळके पुरस्कार. ठीक आहे.